मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली. मालमत्ता कराची रक्कम रुपये 622.7 कोटी इंटरनल रिसिप्टसह पाणीपट्टीची रक्कम रुपये 74.72 कोटी इंटरनल रिसिप्टसह. नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे आभार. मनपा मालमत्ता उपायुक्त कर विभाग स्वाती देशपांडे कुलकर्णी. मनपा कर निर्धारण व संकलन विभाग. मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाकड यांनी वेळोवेळी स्वतः लक्ष घालून सर्व मनपाचे सहाय्यक आयुक्त व कर अधीक्षका समवेत कर व पाणीपट्टी वसुलीबाबत आढावा बैठका घेतल्या. मार्च 2024 अखेर मालमत्ता कराची रक्कम रुपये 622.7 कोटी इंटरनल रिसिप्टसह व पाणीपट्टीची रक्कम रुपये 74.72 कोटी इंटरनल रिसिप्टसह इतकी विक्रमी वसुली झाली आहे. सन 2024-2025 या आर्थिक वर्षातही करदात्यांनी या वर्षाच्या प्रारंभापासून शक्यतो सहकार्य करावे असे आवाहन महापालिकातर्फे करण्यात येत आहे. नमस्कार, मी स्वाती देशपांडे, उपायुक्त कल्याण डोंबिवली महापालिका. 23-24 या आर्थिक वर्षात कल्याण डोंबिवली नागरिकांनी महापालिकेला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळेच मालमत्ता कराची वसुली ही 622 कोटी आणि पाणीपट्टी ही आपली 74 कोटी वसूल झाली आहे. त्याबद्दल सगळ्या नागरिकांचे धन्यवादच आहेत. तरी आता नागरिकांनी त्यांच्या नवीन मालमत्ताचा जर असेसमेंट करायची आहे, आकारणी करायची असेल तर आपण एक पोर्टलला सेल्फ असेसमेंटची एक लिंक दिलेली आहे. तरी त्या लिंकवर जाऊन नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची कर आकारणी करू शकतात, प्रस्ताव देऊ शकतात. तसेच आपल्या वेबसाईटवर KYC नावाची एक लिंक आलेली आहे, ज्याच्यात आपण आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस अपडेट करू शकतात, जेणेकरून या आर्थिक वर्षाचे बिल तुम्हाला मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे मिळणार आहेत. तसेच नवीन बिल आल्यावर सगळ्या नागरिकांना माझी विनंती असणार आहे की त्यांनी ऑनलाईन पेमेंट करावे आणि सदर सुविधेचा लाभ घ्यावा.